नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाहू शकता की 31 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्यासाठी सगळ्यांनाच मुदतवाढ दिलेली आहे आणि याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत आणि त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा तर या संदर्भात स्पष्टता आलेली आहे। तर सदरची ई-KYC कशी करायची या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला ई-KYC करण्यासाठी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे ई-KYCचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा आहे तो टाईप करून खाली संपूर्ण माहिती वाचून मी सहमत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर OTP पाठवा येथे देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि आलेला OTP तुम्हाला टाईप करून तुम्हाला सबमिट करायचा आहे। म्हणजेच तुम्हाला फक्त तुमचीच जी ई-KYC आहे ती करायची आहे आणि याच्यानंतर तुम्हाला पोर्टलवरती काहीही करायचं नाही। म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे पती किंवा वडील असतील ते हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला किंवा इतर जी आवश्यक कागदपत्रे आहेत म्हणजेच डिवॉर्स झाला असेल तर संबंधित प्रमाणपत्र तुम्हाला हे घेऊन त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स देखील सोबत जोडावी लागणार आहे आणि ही सगळी कागदपत्र तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास मंडळामध्ये ही कागदपत्र सबमिट करायची आहेत। फक्त तुम्हाला तुमचंच आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, इतर कोणताही याच्यामध्ये ऑप्शन नव्याने ॲड झालेला नाही। तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत त्यांना ई-KYC करता येणार आहे। पण अशा लाडक्या बहिणी आहेत ज्याने अगोदरच आपले मुलगा असेल त्यानंतर किंवा आपले नातलग असतील यांची देखील आधार नंबर टाकून ई-KYC केलेली आहे। मग अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं की त्यांना देखील एक ऑप्शन आहे की त्यांनी जी ई-KYC केलेली आहे तर तुमचं आधार कार्ड असेल किंवा संबंधित तुमचे पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला असेल किंवा कागदपत्र असतील ती घेऊन तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास मंडळामध्ये जाऊन तुम्हाला तशी माहिती त्यांना द्यायची आहे। तर ही प्रोसेस केल्यावरतीच तुमचा अर्ज पात्र होणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे वेळ न घालवता 31 डिसेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे। अंतिम मुदत आहे, याच्यामध्ये पुन्हा मुदतवाढ होणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला ई-KYC करायचे आहे आणि ई-KYC नंतर कागदपत्र तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये तुम्हाला सबमिट करायची आहेत। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।